कल्याण डोंबिवली महापालिकेने एक भलताच निर्णय घेऊन वादाला तोंड फोडलं। कल्याण डोंबिवलीत 15 ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्य दिनानिमित्त कत्तलखाने मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय महापालिकेने घेतला। 14 ऑगस्ट रात्री 12 वाजल्यापासून 15 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत महापालिका क्षेत्रातील सर्व लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने त्याचप्रमाणे मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश उपायुक्तांनी दिले आहेत। पालिकेच्या या निर्णयावर आता राजकीय नेत्यांनीही टीकेची झोड उठवली आहे। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जे लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने आहेत ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत। त्याबाबत आपण महापालिकेतर्फे जाहीर आवाहन केलेले आहे। कोंबड्यापासून ते चिकन शॉप, मटन शॉप आणि मोठ्या जनावरांचे जे कत्तलखाने आहेत ते। महापालिकेच्या निर्णयावर राजकीय नेत्यांच्या काय प्रतिक्रिया त्या पाहूया। यांच्या बापाचं आहे का हे सगळं राज्य? काय चालू आहे आता? लोकांनी कधी काय खावं, दुकानदारांनी कधी काय विकावं, याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधनं दिलीत का कोणी? काय कुठली बंधन आहेत का कोणावरती? काय काय तमाशे लावलेत? म्हणजे किती किती द्वेषाच्या भावना पसरवायच्या आहेत तुम्हाला? अरे बहुजन समाजाचा डीएनए हा मांसाहारी आहे। हे आयुक्त कोण आहेत आम्हाला सांगायला आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो की नाही खाऊ शकत? मुख्य गोष्ट म्हणजे देशात आज हेच चाललंय। एका बाजूला आपण पाहतोय तिथून राष्ट्रपती ट्रम्प हे वेळोवेळी टॅरिफ वाढवत चाललेले आहेत, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ब्रिज कोलॅप्स होत आहेत, रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत, पलावासारखा रस्ता एवढा खराब झालेला आहे। रस्त्यांची परिस्थिती बिकट असताना हे जे कोणी आयुक्त आहेत त्यांना तर सस्पेंड केलं पाहिजे की लोकांना काय खायचं आणि काय नाही खायचं सांगण्यासाठी आणि नॉनव्हेज बंद करण्यासाठी। चिकन आणि मटन का बंद केलंय ते पण त्यांनी बघायला पाहिजे ना। उद्या 15 ऑगस्ट आहे, भारत स्वतंत्र झाला त्यावेळेचा हे आहे, आणि मग अशा वेळेला एखादा निर्णय झाला असा तर त्याच्यानी सामान्य जनतेला काय फरक पडत नाही। सामान्य जनतेने कुठल्या कॉमेंट्स केल्या नाही, हे मला वाटतं 2 दिवसापासून झालेलं आहे, पण 2 दिवसांत कुठल्याही सामान्य जनतेने असं बोललं नाही की चिकन आणि मटन दुकानं का बंद ठेवतात। जिथे चांगलं होत असतं तिथे ते लोक हे करत असतात। आदित्य ठाकरे म्हणा किंवा जितेंद्र आव्हाड म्हणा, एखादा चांगला निर्णय असेल तर त्याचं स्वागत करायला काय हरकत आहे? चिकन मटन ह्या दिवशी नकोत ना, जे बळी जातात ते स्वातंत्र्याच्या दिवशी नाहीच झालं पाहिजे। खरं तर रस्त्यावरचे खड्डे, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, चहूबाजूंनी वाढणारं प्रदूषण, फेरीवाल्यांचं अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम यामुळे शहराची होणारी बजबजपुरी असे कितीतरी प्रश्न सध्या कल्याण डोंबिवली शहरामध्ये आवासून उभे आहेत। जिथे पाहावं तिथे खड्डेच खड्डे आहेत। या विरोधात अनेक राजकीय पक्षांनी आंदोलन देखील केलेली होती, अनेक सामाजिक संघटनांनी देखील आंदोलनं केलेली होती। तर दुसरीकडे वाहतूक कोंडीचा देखील प्रश्न आहे, ज्यामध्ये शिवाजी चौक सारखा परिसर असेल, याशिवाय MIDC देखील जवळ असल्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत सातत्यानं प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला जातो। तर फेरीवाल्यांचा देखील गराडा हा या शहरांमध्ये पाहायला मिळतोय। 15 ऑगस्ट काय असा हिंदूंचा फार मोठा सण वगैरे नाही, आणि आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये बरेचसे विषय असे आहेत की ते सोडवायला पाहिजेत। ह्या सर्व विषयापेक्षा खड्ड्यांचा विषय आहे, रस्त्यावरती खड्डे आहेत, नंतर दुसरी गोष्ट फेरीवाल्यांचा प्रश्न आहे, सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे वाहतुकीची कोंडी, ट्रॅफिक जॅम, असे विषय हातात घेतले पाहिजेत। 15 ऑगस्ट आपला राष्ट्रीय सण आहे आणि अशा वेळी जर सरकार मटण, मच्छी आणि या प्रकारच्या मांसाहारी वस्तू चीजवर बंदी घालत असेल तर नक्कीच स्वागतार्ह आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले। केवळ एकनाथ शिंदेच नाही तर सरकारमध्ये